बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लेबनॉनच्या राजधानीमध्ये इस्रायलने हल्ला केला आहे। बेरूतमध्ये इस्रायलने हवाई हल्ला केल्याचं कळतंय, तर हिजबुल्ला सह संघटनेच्या कमांडरला मारल्याचा देखील दावा इस्रायलकडून केला जातोय। फौद शुकरचा इस्रायलच्या सेनेनं खात्मा केलाय। शनिवारी झालेल्या यावेळेस हल्ल्यामध्ये इस्रायलने हा बदला घेतल्याचं कळतंय। लेबनॉनच्या राजधानीमध्ये इस्रायलने हल्ला केलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल आहेत आपल्यासोबत। महेश, आपण पाहतोय लेबनॉनच्या राजधानीमध्ये इस्रायलकडून हल्ला करण्यात आला आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे हिजबुल्लाह संघटनेच्या कमांडरला यावेळेस मारल्याचा दावा इस्रायलकडून केला जातोय। नक्कीच इस्रायलच्या लष्कराकडून हिजबुल्लाचा कमांडर फौज शुकर याला ठार मारल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मंगळवारी बेरूतच्या परिसरामध्ये इस्रायलच्या वायुसेनेने हल्ला केलेला होता आणि हा खूप सिलेक्टिव्ह असा हल्ला होता, ज्यामध्ये जो हिजबुल्लाचा कमांडर आहे फौज शुकर हा ज्या ठिकाणी लपून बसलेला होता त्या इमारतीवर इस्रायलच्या वायुसेनेने हल्ला करून त्यास ठार मारल्याचा दावा केलेला आहे। मंगळवारी या ठिकाणी काही रॉकेटचा हल्ला करण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये हा फौज शुकर मारला गेल्याचा दावा आहे। एकंदरीत पाहता या घटनेमध्ये आणखीन काही ठिकाणी याची झळ पोचलेली आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये 12 लहान मुलांचाही समावेश झाल्याचं सांगितलं जात आहे। यानंतर हिजबुल्ला जी संघटना आहे त्या संघटनेकडून इस्रायलच्या एका ठिकाणी हल्ला करण्यात आला होता। हा हल्ला शनिवारी करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी 12 लहान मुलांचा मृत्यू झालेला होता। यानंतर इस्रायलने याला उत्तर म्हणून याचा बदला घ्यायचा म्हणून बेरूतवर हल्ला केलेला होता आणि हिजबुल्लाच्या कमांडरला त्यांनी ठार मारल्याचा दावा केलेला आहे। निश्चितच महेश, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।